हॅलो एव्हरीवन, सो वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. सो आज आहे 7 डे चॅलेंजचा डे 2 आणि हेअर इज माय स्किन. जस्ट झोपेतून उठले होते आणि पार्सलला दादांचा फोन आला आणि तशीच बाहेर आले. जेव्हा कॅमेरा ऑन केला तेव्हा समजलं की मला लोक वियर्ड नजरेने का बघत. ओपन बॉक्स पार्सल होता म्हणून बाहेरच ओपन केला. घरी आल्यावर समजलं की मी टॉप पण उलटा घालून गेले होते. त्यानंतर 15 दिवसाआधी मी हा ट्रायपॉड ऑर्डर केला होता, जो की मला 15 दिवसानंतर डिलिव्हर झाला होता. फ्लिपकार्टवाल्यांना आता खूप जास्त डिले करता येतात. सो माझ्याकडे ऑलरेडी 2 ट्रायपॉड आहेत, एक छोटा आणि एक मोठा. बट मला 360 डिग्री अँगलचा ट्रायपॉड हवा होता म्हणून मी हा ऑर्डर केला होता. तो मला समथिंग 950ला काहीतरी पडला. सो त्यानंतर आम्ही निघालो होतो ग्रोसरी शॉपिंगला आणि आज माझी मम्मी पण आली होती माझ्यासोबत बऱ्याच दिवसानंतर. त्यानंतर सगळ्यात पहिले आम्ही रिलायन्समध्ये आलो तर होतो आम्ही इस्त्री घ्यायला, पण तिथे आम्हाला इस्त्री सोडून सगळं काय आवडत होतं. त्यानंतर आम्ही नेक्स्ट शॉपमध्ये गेलो जिथे माझ्या मम्मीला ही मसाजर गन खूप आवडली. त्यानंतर मी हा हेड मसाजर ट्राय केला, जो खूप जास्त रिलॅक्स फील करत होता. लिटरली 2 सेकंदमध्ये झोप आली होती. मी खूप जास्त खुश होते. मला असं वाटलं की आज सगळं सामान मम्मी भरणार, पण 5 मिनटाच्या वर तिची पावर काही चालली नाही आणि सगळं सामान मलाच पटापट भरावं लागलं. त्यानंतर मग आम्ही बिलिंग वगैरे केलं आणि माझ्या मम्मीचा अचानक BP लो झाला होता म्हणून मग तिच्यासाठी मी चॉकलेट घेतलं आणि आम्ही बसून मस्तपैकी चॉकलेट खाल्लं. 5 मिनटात येतो असं बोलून माझ्या पप्पाने लिटरली 1.5 तास आम्हाला वाट बघायला सांगितली, कारण की ह्या पुरुषांची 5 मिनटं 5 तासांइतकी असतात. त्यानंतर शेवटी फायनली माझे पप्पा आले आणि मग मी सायबरमध्ये गेले. गेल्या 2 दिवसापासून मी सायबरमध्ये येते, पण माझं काम काय होत नाही आहे. फुकटचे 4-4 तास दिवसाला माझी वेस्ट जात आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.